पहिले जेव्हा ते व्हायरल गेले तेव्हा काय रिॲक्शन होतं सगळ्यांचं? त्यांचं ऑब्झर्वेशन इतकं स्ट्रॉंग आहे की आता मॅगीचा जो व्हिडिओ आहे, काका एक मॅगीचं पाकिट आहे ना, 2 मिनिटं थांब बाळा जरा. नाही बनवून नको, तशीच द्या. काका 2 मिनिटात बनवून नको तशीच द्या. 2 मिनिट नूडल्स आहे मॅगी म्हणजे. बरोबर आहे. हे सुचणंच काय माहिती काय आहे. बरोबर. PR म्हणजे काय असतं? यू ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर ऑर अ सेलिब्रिटी वेन यू ग्रो, तू न करता बाकीचं तुझ्याबद्दल काय काय लोक बोलतायत किंवा बोलले पाहिजेत, तसं तू कसं घडून आणतोय ते PR आहे बेसिकली. ते पॉझिटिव्हली उद्या तुझं काय निगेटिव्ह झालं ते कसं वळवायला पाहिजे, दॅट इज PR. सगळी जे कॉलेज स्टुडंट्स आहे, जे शिकतायत, आज त्यांनी इथे, अथर्व इथे, मी पण बाबा एवढा मोठा होऊ शकतो. सगळे लोक आता काय करायला लागले की ह्याला फुल टाइम करिअर म्हणून बघायला. बरोबर. तर तू काय ऍडवाइस करशील लोकांना? स्वतः अथर्व खूप म्हणतं की तुम्हाला जर आवडत असेल ती गोष्ट तर ती करा. मोठे क्रिएटर्स वन्स यू क्रॉस 7 lakhs 8 lakhs फॉलोइंग बेस, ऍव्हरेज तू महिन्याला नाही म्हटलं तरी मिनिमम 2.5 ते 3 लाख रुपये तुला येतात. ओके. तू नाही म्हटलं तरी 1.25 लाख रुपये तू चार्ज करतो. पर रील साठी ऍव्हरेज 1-1.5 लाख रुपये आणि 30-35 हजार रुपये स्टोरीसाठी. तर बऱ्याच वेळा त्यांचं म्हणणं असं असतं की मला जी रील खूप भारी वाटते ती सगळ्यात कमी झाली. बरोबर. 1 रील, एक क्रिएटर आहे, एक रील तिची 48 का 42 मिलियन गेली, ती 80,000वरनं 2.5 लाख फॉलोअर पोहोचली. वाव. एका रील म्हणून. दॅट इज द जम्प. एखाद्या ब्रँड बरोबरचा किंवा एखाद्या क्रिएटर्स बरोबरचा काही एखादा किस्सा वगैरे सांगू शकतो? एका सेलिब्रिटीचं मार्केटिंग करत होतो मी, आणि मराठी मोठा सेलिब्रिटी होता आणि त्याचं पार्टी होती तिकडे. तिथे एका फिमेल सेलिब्रिटीला मी जाऊन भेटायला गेलो होतो. तिचा काहीतरी इंस्टाग्रामवर ग्लिच झाला होता. ती म्हणली की अरे हे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला हे सोडून देशील का म्हणून. मी तिचा फोन घेतला. फोन करता करता तो ज्याचं मी सेलिब्रिटीचं मार्केटिंग करत होतो त्याने मला खांदा टाकला आणि तो मला म्हणला काय रे सेल्समन रामलाल, इकडे पण सेल्सगिरी नाही करायची, घरी निघ म्हणला. ओ डायरेक्ट. हाय रोहन. थँक्यू. पहिलं तर वेलकम टू काय बोलताय. थँक्यू सो मच. तू एवढ्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढलास आणि आलास, त्यासाठी खरंच धन्यवाद. थँक्यू. हा एक आपला PR स्पेशल एपिसोड आहे. अच्छा. कारण का आतापर्यंत आमच्याकडे PR ऍज अ कन्सल्टन्सी, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया हे सगळं तू केलेलं आहेस. बरोबर. तर त्या याच्यानी तू पहिलाच आमचा जो गेस्ट आहेस, म्हणजे स्पेशली मॅनेजिंग डॅनी, मॅनेजिंग अथर्व, तो तुझा एक ग्रोथ आहे. तर पहिलं म्हणजे वेलकम अगेन. येस. आणि जर आमच्या व्ह्युअर्स साठी जर तुझं थोडंसं इंट्रोडक्शन तू देऊ शकलास तर आय थिंक इट विल बी ग्रेट. सो मी रोहन अँड आय वर्क ॲज अ पार्टनर इन वेटांच्या मीडिया ग्रुप. So Vetancha Media Group is a company wherein we cater to clients like Amul, KFC, Starbucks. त्यांचा अख्खा 360 डिग्री मार्केटिंग आम्ही बघतो. ऑल्सो इन PR सेगमेंट आम्ही क्रिएटर्स लाईक डॅनी, अथर्व यांचं आम्ही करतो मार्केटिंग. आणि या आता PR स्पेसिफिकली काय, आता ह्यांना असं हँडल किंवा असं मॅनेज करायची गरज नाही, बिकॉज दीज आर ऑल माय फ्रेंड्स अँड फॅमिली. राईट. आणि दॅट्स हाऊ वी वर्क अँड वी चिल असं आहे. पण मग मला एक सांग, निलगिरी सोशल PR याच्यापासून तुझी स्टार्ट झाली. करेक्ट. ठीक आहे. त्यापासनं आतापर्यंत म्हणजे तू सुरुवातीला महेश मांजरेकर वगैरे सगळ्यांबरोबर काम केलंस, तर ही कशी जर्नी तुझी स्टार्ट झाली जरा सांगशील? सो खूप ऍक्सिडेंटली हे सगळं सुरू झालं. म्हणजे मी BCom करत होतो 3rd year मध्ये आणि मी YD झालो होतो. सो मी घरी सांगितलं नव्हतं की मी YD झालोय. आणि तेव्हा मी फुटबॉल खूप फ्रिक्वेंटली खेळायचो. सो माझा मित्र आणि माझा पार्टनर मोहित आणि नहुष आणि निहार, सो हे मोहितनी ऍक्च्युअली सुरू केलं निलगिरी सोशल. मोहित आणि नहुष वर द फर्स्ट पीपल टू स्टार्ट. आणि त्यांचा एकदम 10:30 वाजता मला रात्री फोन आला की खाली जरा बोलायचंय. तर मी खाली गेलो आणि ते तिकडे होते आणि देव लाईक की असं सोशल मीडिया म्हणून एक सुरू होतंय आणि इंस्टाग्रामवर पोस्टिंग वगैरे करायचं असतं. सो तुझे स्पोर्ट्समध्ये ओळखी आहेत तर तू पण जॉईन व्हायचं पार्टनर. बरोबर. काय आयडियाच नव्हते रे. 3rd year YD वर काय म्हणला, ठीक आहे काहीतरी सुरू होते. म्हणलं ठीक आहे. सो नेक्स्ट डे साजन किंदळे म्हणून ग्राउंड झिरो म्हणून टर्फ्स आहेत त्यांच्यावर, तो माझा फ्रेंडच होता ओनर. सो मी त्याला कॉल केला आणि भेटायला गेलो मी आणि नहुष, आणि इन 15 minutes वी क्रॅक द मीटिंग. आणि एकदम आम्हाला रेव्हेन्यू 12,000 रुपये महिना आम्हाला सुरू झाला. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. बरोबर. मग त्यानंतर छोटे F&B चे क्लायंट्स करत होतो आम्ही. आणि मग 2018ला मी येलाउट मीडियाचं PR सेगमेंट चालू केलं माझं. आणि आय वॉन्टेड टू डू PR फॉर सेलिब्रिटीज. आणि मला खूप
पर्सनली फॅसिनेशन होतं सेलिब्रिटीचं, स्टार स्ट्रक म्हणतो ना आपण. बरोबर. सो एक माझा मित्र आहे अर्चित म्हणून कवेश्वर, तो रॅन्डम वैशाली लेन मध्ये होता आणि तो म्हणला की माझं लग्न मुबारक नावाचा सिनेमा येतोय, सो तू माझं मार्केटिंग करशील का? आय वॉज लाईक की हो आवडेल मला करायला सोशल मीडिया तुझं. मग तो मिळाला, त्यांनी मला लीड ऍक्टर सिद्धांत मुळे, जो माझ्या लाईफ मधला एक खूप सपोर्ट आणि फॅमिली सारखं त्यांनी त्याचं मला मिळालं. बरोबर. थ्रू सिद्धांत आय मेट महेश मांजरेकर. आणि महेश मांजरेकरांचं इतकं मला खूप कॉमेडी किंवा असं एक सरप्राइझिंगली मला मिळालं. वी वर ॲट सिद्धांत हाऊस, वी वर हॅव्हिंग अ पार्टी आणि जनरल सगळे होते आणि महेश सर तिकडे होते. आणि महेश सर भाई व्यक्ती की वल्ली तेव्हा आला होता. सो त्यांचा जो मुलगा आहे सध्या, त्यांनी इंट्रोड्यूस करून दिला मला. बरोबर. की असं असं आहे आणि दिस इज रोहन आणि यांनी PR एजन्सी वगैरे वगैरे, माझं पण करशील का PR? मला वाटलं की मस्करी करतायत आणि ते मे बी मस्करी करत असतील, पण मला ती अपॉर्च्युनिटी लूज नव्हती करायची. बरोबर. दुसऱ्या दिवशी मी सकाळी त्यांना फोन करून 3-4 फोन केले, सत्याला फोन केले, यांना फोन केले, काही करून ती मीटिंग क्रॅक केली आणि मला महेश सरांचं काम मिळालं. क्या बात आहे. सो महेश सरांचं काम अख्खं भाई व्यक्ती की वल्लीच्या वेळेला मी त्यांचं केलं, मग प्रमोशन्सला फिरलो, या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं करत असताना लॉकडाऊन नंतर, म्हणजे लॉकडाऊन मध्ये बऱ्यापैकी बिझनेस सगळ्यांचाच हे झाला होता, माझं पण बऱ्यापैकी हे झालं. आणि अथर्व आणि डॅनी वॉज माय फ्रेंड फ्रॉम बिफोर ओनली. अच्छा, कॉलेजमध्ये होतो BMCC मध्ये, प्लस अँबिशन्स नावाच्या क्लासमध्ये होतो अकाउंटच्या आम्ही. तर तेव्हा ते व्हिडिओज खूप करायचे सगळे. तर अथर्वचा तो मॅगीवाला व्हिडिओ खूप फेमस झाला होता आणि अथर्वला खूप कॉल यायला लागले होते. सो जनरल वी वर ॲट अ कॅफे आणि मी म्हणलं की अरे मला तुला आवडेल करायला. सो तो म्हणला घे, मला खूप फोन येतात, तू एक काम कर, तूच सुरू कर. बरोबर. अथर्वचं मिळालं, मग मला डॅनीचं मिळालं, अख्खा ग्रुपचं मिळालं. आणि मागच्या 6 महिन्यापर्यंत म्हणजे 3-4 वर्ष कंटिन्युअसली मी त्यांचा बघत होतो. बरोबर. नाव दे आर साईड विथ अदर एजन्सीज, कारण काय ऑब्व्हियसली त्यांचं काम पण खूप वाढलं आणि माझं पण मार्केटिंगचं आहेच. बट आजही असं आहे की मला समजा कुठला ब्रँड अप्रोच झाला आणि आय कॉल्ड एनी ऑफ देम, नॉट ओनली डॅनी अथर्व बट एनी ऑफ देम. करेक्ट. तर काही त्यात हे नाहीये. बरोबर, असं सगळं आहे. ओके. मग जरा अजून आम्हाला सुरुवातीचा काळ सांगशील डॅनी बरोबरचा, अथर्वचा का? कारण का तेव्हा आपण जर बघायला गेलं तर कोविडमध्ये साधारण रील्स लॉन्च झालं. करेक्ट. पण तू जसं आता म्हणला ते आधीपासूनच व्हिडिओ करायचे का? कारण का आता आपण बघतो की रील्सवर किती स्कोप आहे, युट्यूबवर किती स्कोप आहे, त्यामुळे क्रिएटर्सना पण एक लाईन मिळालेली. बरोबर. तेव्हाचा काळ कसा होता आणि म्हणजे कोविड मधला कसा झाला आणि त्यांचं तुमचं, कारण का आपण आता जस्ट बोललो होतो, आपण हिप्पीला बसलोय, हिप्पी ॲट हार्टला, तर बाहेर तुम्ही शूट करायचा, इथे किती वेळा आपण भेटलोय, डॅनी भेटले वगैरे असं, आणि तुम्ही तुमच्या ऑफिसच्या इथे पण गल्लीमध्ये शूट करायचं. तर तो काळ कसा होता तो जरा सांगशील आम्हाला? फ्रँकली तुला सांगतो, आता हे करायला लागले कारण आता बऱ्यापैकी म्हणजे ऑफिसच्या इथे किंवा इथे कारण गर्दी कमी असते. बरोबर. आधी कसं व्हायचं की व्हिडिओ कुठे सुचला, आता नमस्कार नावाचं हॉटेल आहे आपल्या गोले रोडला, त्याच्या मागच्या गल्लीत शूट करायचं, कारण तेव्हा तेवढी फेसवाली नव्हती त्यांना. बरोबर. लोक ओळखायचे नाही. आणि डिफरन्स व्हॉट आय हॅव सीन इज की आधी जेव्हा ते व्हिडिओ करायचे लोकांना चीड यायची, काय टिकटॉकर्स खाली बघायचं किंवा खाली बघायचे किंवा कळायचं की नाही हे काहीतरी हे वगैरे वगैरे. पण तेव्हापासून, बट आता फॉर एक्झाम्पल अथर्व, डॅनी हे इंस्टाग्राम आल्यावरनं व्हिडिओ करायला लागले, ते आधीपासूनच व्हिडिओ करत. युट्यूबवर काही ना काहीतरी टाक किंवा काय, म्हणजे अथर्व ऑफन सेज इन वेन इंटरव्ह्यूज किंवा काय, मी करत राहायचो. म्हणजे मला त्यातनं पैसे येतील नाही येतील हा मुद्दाच नाहीये, ते करत राहणं त्याचं म्हणणं आहे की तो करत राहायला पाहिजे. म्हणजे मी आता मला हे कमवायचं म्हणून मी या प्लॅटफॉर्मवर येतो आणि करतो, हे असं नाही होत. बरोबर. वर्कआउट म्हणजे इट्स व्हेरी व्हॉलेटाईल असं बघायला गेलं तर. राईट. आणि सुरुवातीचा काळ जर बघायला गेलं तर कारण काहीतरी सुचलं आणि ते लगेच व्हिडिओ करायचे असं होतं. बरोबर. आणि मी त्यांच्यावर दररोज असायचो, दररोज म्हणजे सकाळी 11ला भेटलो त्यांना, त्यांच्यावर काहीतरी व्हिडिओ ते म्हणजे चहा पी, व्हिडिओ कर, बरोबर, असं ते चालू असायचं. सो एव्हरी डे हॅज टू स्पेंड टाइम विथ देम. अजूनही तसं आहे, पण आता कसं झालंय ते खूप एक्सक्लुझिव्ह झालं, त्यामुळे हे झालंय. पण मग काय कसं सुचायचं, कसं तुम्ही ब्रेनस्टॉर्म करायचा, काय कसं व्हिडिओ करायचं? कारण का आणि एखादा जेव्हा व्हिडिओ पहिले जेव्हा ते व्हायरल गेले तेव्हा काय रिॲक्शन होतं सगळ्यांचं, काय कसं हे तुम्हाला, म्हणजे कारण का सिन्स यू आर इन PR तुला माहिती होतं की याचा स्कोप कसा आहे. सो हाऊ वॉज दॅट जर्नी, म्हणजे ती कशी? फ्रँकली कॉन्टेंट मध्ये मी त्यांचं काही हे नाही केलं, कारण त्यांचं ऑब्झर्वेशन इतकं स्ट्रॉंग आहे. आता मॅगीचा जो व्हिडिओ आहे किंवा तो जो आहे की काका 2 मिनिटात बनवून नको तशीच द्या, आता 2 मिनिट नूडल्स आहे मॅगी, म्हणजे हे सुचणं काय माहिती काय कॉन्टेंटचं. किंवा डॅनीचा आता तो टॉक्सिक बॉयफ्रेंड किंवा हे जे करतो, करेक्ट, आता टॉक्सिक बॉयफ्रेंड हे लोकांना सगळ्यांना माहिती काय टॉक्सिसिटी, पण ते कुठला पॉईंट उचलायचा किंवा काय, ते ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे.
म्हणजे कधी कधी असं होतं की कुठेही समजा इंटरव्ह्यूला गेले तर इंटरव्ह्यूचं पण ते काहीतरी ऑब्झर्व करून मे बी त्याच्यावर काहीतरी व्हिडिओ करतात. बरोबर. सो ते ऑब्झर्वेशन खूपच स्ट्रॉंग आहे त्यांचं. ओके. आणि पहिली जी तुमची जी बॉम्बेची डील होती तू म्हटलं ईव्ही वाला जे आपण बोलवतो त्या बाबतीत जरा सांगशील? अरे बघ मी तुला सांगू का, बाय गॉड ग्रेस मला कधी ऍक्च्युअली ह्यांना पिच करावं लागलंच नाही, कारण इनबाउंड लीड्सच खूप यायचे. आता तेव्हा असं झालं होतं की व्हेनेवर ईमेलवर किंवा अथर्वच्या मेसेज म्हणजे इंस्टाग्रामवर मेसेज अथर्व यूज टू शेअर माय नंबर की सो पहिलं बाउन्स इन्फिनिटी नावाचा ब्रँड आला होता, त्याचं शूट होतं डोंबिवलीला. ओके. तिथे इट वॉज ईव्ही ब्रँड आणि तेव्हा ऋतिक रोशन त्याचा ब्रँड अँबॅसेडर वगैरे होता आणि तेव्हा फुल आम्हाला गाडी बिडी आणि तिकडे जाऊन शूट आणि ते दॅट वॉज द फर्स्ट ब्रँड म्हणजे मी डॅनी आणि सुदाम आम्ही तिघांनी एकत्र तेव्हा केलं होतं. बरोबर. दॅट वॉज द फर्स्ट ब्रँड. सिन्स देन बऱ्यापैकी ब्रँडवर काम केलं होतं. नो लुकिंग बॅक. ओके. मग आता मला एक सांगशील की जसं आपण म्हणतो की सोशल मीडिया PR वगैरे एक्झॅक्टली हे काय असतं? PR म्हणजे काय असतं? का? कारण का खूपशे आमचे व्ह्युअर्स आहेत, त्यांना कदाचित या फील्डमध्ये यायचंय, त्यांना पण PR मध्ये जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे, पण PR च्या अंडर काय काय येतं साधारण? जर हे आम्हाला सांगू शकलं असतं आमच्या व्ह्युअर्सनाही खूप बेटर राहिलं असं फील्ड आयडेंटिफाय करायला. सो PR च्या अंडर तुला सांगू का, बेसिकली काय की PR कधी मॅटर करतो की यू ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर ऑर अ सेलिब्रिटी व्हेन यू ग्रो, तू न करता बाकीचं तुझ्याबद्दल काय काय लोक बोलतायत, बरोबर, किंवा बोलले पाहिजेत, तसं तू कसं घडून आणतोय ते PR आहे बेसिकली. ओके. तो पॉझिटिव्हली उद्या तुझं काय निगेटिव्ह झालं तर ते कसं वळवायला पाहिजे, दॅट इज PR. दुसरी गोष्ट ही आहे की वेन एव्हर यू गो आउट फॉर अपिअरन्सेस म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामध्ये तुझं काय बोलणं आहे, हाऊ यू इंटरॅक्ट, दॅट इज युअर PR थिंग इज व्हॉट आय फील. म्हणजे मी असं खूप असं एक्सप्लोर नाही केलं अदर दॅन क्रिएटर्स, पण मला जेवढा एक्सपिरियन्स झाला तो आहे. म्हणजे माझ्यासाठी विचारशील तर आधी कसं होतं माझ्यासाठी की हा बाबा डॅनीची डील आली आहे, अपिअरन्स आहे. आता कसं झालं की आता नुसतं हे करून चालणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुदामेला एका इव्हेंटला बोलवलंय, सो आय नीड पीपल टू सेंड ओव्हर देअर की आहेत का लोक बाबा तिकडे किंवा काय. बरोबर. ते पण आता मॅनेज, कारण त्यांचं उद्या बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं की तिकडे माणूस बोलवलंय माणसाला तिकडे गर्दीच नाही, हे पण होऊ शकतं ना, मग ते निगेटिव्हली जाऊ शकतं. मग ते कसं मॅनेज करतोस? आता काय कोऑर्डिनेशन फोनवर किंवा थोडं उशिरा जायचं किंवा असं काहीतरी आहे, बट ते तसं मॅनेज करावं लागतं खूप. आणि सुरुवातीला काय चॅलेंजेस होते या फील्डमध्ये? कारण का जरी वर्किंग विथ निलगिरी, विटिन चाय, सुदामे, डॅनी आणि एव्हरीवन, काहीतरी चॅलेंजेस 100% असतीलच. चॅलेंजेस पेक्षा माहितीच नव्हतं अरे काय करायचं, दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. कारण काय फॉर्मल एज्युकेशन नाहीच घेतलं. बरोबर. म्हणजे आता मोहित माय पार्टनर इंजिनियर ड्रॉप आउट. ओके. आणि नहुष इज अ CA आणि निहार हा MBA त्यांनी कशात तरी केलं होतं. बरोबर. कुणाला काही माहितीच नव्हतं. चॅलेंजेस असं काही काय की आता काय क्लायंट गेला एक, दुसरा क्लायंट स्कोर करायचा, हाच एक माहिती आहे. बरोबर. मग ते धंद्यात पैसे टाकायचे, मग पुढे काय त्याच्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण चॅलेंजेस हे आहेत की आता फॉर एक्झाम्पल ह्यासाठी म्हणजे मला एवढ्या चॅलेंजेस सुदामे डॅनीसाठी नाही आलं, इफ यू आस्क फॉर क्रिएटर्स. पण दुसऱ्या क्रिएटर्ससाठी बरेच क्रिएटर्स असे व्हायचे की मला पण मॅनेज करशील का, बट टू सेल देम टू ब्रँड्स वॉज अ बिगेस्ट चॅलेंज फॉर मी. का म्हणजे कसं? आता कसं झालंय रे, तेव्हा फॉलोअर्स प्रमाणे ह्याचे 1 लाख फॉलोअर तरच ब्रँड. आता कसं झालं, आता सुपर रिजनल मार्केटिंग झालेलं आहे. बरोबर. भले तुझे 30,000 फॉलोअर असतील, पण तुझी एंगेजमेंट रेशो जर चांगला असेल तर तुला मोठे मोठे ब्रँड येतात. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मॉम इन्फ्लुएन्सर्स म्हणून एक प्रकार खूप हे झालेला आहे. म्हणजे अशा आय एम नेव्हर सीन अ मॉम इन्फ्लुएन्सर की ज्याचे 1 मिलियन प्लस आहेत, मे बी 2-2.5 लाख मध्येच आहे. बरोबर. बट तुझं टार्गेटेड रीच काय? समजा फॉर एक्झाम्पल हगीज नावाचा ब्रँड मॉम इन्फ्लुएन्सर वर येतोय किंवा कुठलाही ब्रँड येतो, मॉम इन्फ्लुएन्सर असं नाही, टार्गेटेड इन्फ्लुएन्सर तू जर पकडलंस आणि तिकीट साईज 5,000 रुपयाचा आहे, सो ब्रँडला ती गॅरंटी आहे की भले 30,000 फॉलोअर त्याचे, त्यातनं मला तिकीट साईज कव्हर होऊ शकतो ह्याचा फॉलोअरिंग बेस म्हणून. राईट. हे आता झालेलं आहे, आधी असं नव्हतं. आधी मास हा बाबा 1.5 लाख इथं करून टाकू, बिकॉज अवेअरनेस वॉज द ओनली की. राईट नाव सेल्स पण ड्रिव्हन थोडं कॅम्पेन होतं. बरोबर. त्यासाठी टार्गेटेड रीच खूप मॅटर करतात. आता तुझे शेअर्स म्हणा किंवा तुझे एंगेजमेंट म्हणा, नुसतं व्ह्यूज वर आता नाही. ओके. शेअर्स किती झाले, हे किती झाले, म्हणजे व्हेरियस टाइम्स आय गेट की ऍक्च्युअल तुझा एंगेजमेंट किंवा कन्व्हर्जन रेशो काय, हे पण ब्रँड्स कडनं येतं ब्रीफ. बरोबर. तर असेल तरच दे सिलेक्ट. पण कन्व्हर्जन मिळतात. आता तुला फ्रँकली सांगतो, कन्व्हर्जन मिळतात, पण कसं आहे की ते पोटेन्शियल कन्व्हर्जन आहे. राईट.
ऍक्च्युअल कन्व्हर्जन तू आता त्याप्रमाणे कॅम्पेन काय ड्राईव्ह करते ब्रँड ह्याच्यावर आहे. म्हणजे नुसतं रील करून उपयोग नाही, कारण मग तू सीटीए काय देतो त्याला, कॉल टू ऍक्शन काय देतो बॅकएंडला, बरोबर, मग तू स्टोरीजला काय हे करतो, या सगळ्या गोष्टी, मग गुगल फॉर्म क्रिएट करतोय का, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. करेक्ट. दॅट इज हाऊ दे ड्राईव्ह सेल्स. पण कन्व्हर्जन पोटेन्शियल कन्व्हर्जन 100% होतं याच्यामध्ये. ओके. आता फॉर एक्झाम्पल जस्ट गंमत म्हणून जर आपण विचार केला की हिप्पी ॲट हार्ट आपलं लोकेशन, जर आपल्याला हिप्पी ॲट हार्ट प्रमोट करायचा असेल तर तू काय काय स्टेप्स ऍडवाइस करशील विथ लाईक युअर एक्सपिरियन्स इन PR, सोशल मीडिया आणि व्हिडिओ, म्हणजे त्याच्यानी जसं आपण म्हणलं एंगेजमेंट ड्राईव्ह अप करणं, क्लायंट्स आणणं. कारण का मेन काय ब्रँड्सना काय हवं असतं की आपल्याकडे क्लायंट्स पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही काही ऍक्टिव्हिटी करा पण त्यांना रिझल्टंट काय की वॉक इन वाढले पाहिजे किंवा परचेस जास्ती झालं पाहिजे. तर ऑन अ हायर लेवल काय तू सजेस्ट करशील? इफ यू आस्क अबाउट हिप्पी ॲट हार्ट, मी बिंग ऑडियन्स ऑफ हिप्पी ॲट हार्ट, टेल यू, आपल्या वेळेला इफ यू नो टून्स नावाचा एक बार होता बघ. हो, स्पोर्ट्स बार, कॅम्पचा. अशी वाईब कुठेच नाही प्रभात रोडला. बरोबर. इथे येणार कधीही मला नाही वाटत की लाऊंज मध्ये गेल्यावर पीपल प्रिफर हार्ड लिकर ओव्हर बिअर. राईट. बिअरच पितात लोक. सो स्पोर्ट्स बार कॉन्सेप्टच नाही रे इकडे कुठे. बरोबर. सो आता इकडे येणारे कसे, आता कॉलेजेस पण आहेत इकडे, BMCC, MMCC आहे, फर्ग्युसन आहे. बरोबर. सो त्यांना लॉ कॉलेज आहे. इथे यायला तेच आहे की इथे वयस्कर लोक येणारच नाहीयेत. दे गोना प्रिफर डेक्कन जिमखानावर PYC. करेक्ट. तर स्पोर्ट्स बार वाला जर इथे जर हे करता आलं, म्हणजे याचं डिझाईन पण तू जर बघितलं असं आहे, पण अजून याच्यावर स्पोर्ट्स बार कॉन्सेप्ट जर आणली PR वाईज, राईट, तर हे इकडे मला वाटतं जास्तीत जास्त येऊ शकतं. म्हणजे बिअर गेम्स होऊ शकतात, ते प्रमोट करणं होऊ शकतं. डिरेक्टली अल्कोहोल प्रमोट नाही करत, पण आपण गेम्स प्रमोट करून नक्कीच ही जागा मला वाटते PR वाईज येऊ शकतात. आय मिस टून्स पर्सनली. तशी एकही प्लेस अजूनही नाहीये. बरोबर. किंवा फॉर एक्झाम्पल ह्याचा एक्झाम्पल घे तू, आपल्या ह्याच्यामध्ये संडेला कुकआउट हाय स्पिरिट्स, ती एव्हरग्रीन आहे म्हणजे ती जागा. सो तसा वाईब कुठेच नाही. तो मला असं वाटतं की ती जर वाईब बाकीच्या ठिकाणी झालं तर पीपल विल नॉट गो सो मच फार. बरोबर. सो इथे बिअर मिळते, मे बी हिप्पी ॲट हार्ट कॅन कोलॅब विथ बडवायझर, असं येऊ शकतं. दॅट इज द थिंग. असं मला वाटतं हिप्पी ॲट हार्ट कॅन चेंज अ लिटिल आणि हे होऊ शकते. आणि मग हे तर झालं स्ट्रॅटेजीचं. पण जर आता आम्ही म्हटलं की नाही आता इन्फ्लुएन्सर्स आणूया आपण फॉर एक्झाम्पल, तर त्याचा एखाद्या बिझनेसला फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट कसा फायदा होऊ शकतो? फ्रँकली मास इन्फ्लुएन्सरचा नाही होणार रेस्टॉरंट. ओके. बिकॉज द काइंड ऑफ चार्जेस दे हॅव राईट नाव, ते खूप, आणि त्याच्यामध्ये कन्व्हर्जन नाही होऊ शकत. ओके. इथे फार तर फार हे होऊ शकतं की मीटअप्स होऊ शकतात, विजिबिलिटी होऊ शकते. इथे मीटअप्स होऊ शकतात. आता बऱ्याच वेळ होतं असं की अरे इथे काय काय ऑफर्स असतील तर स्टोरीजला आणि स्वाईपअपलाच ते होऊ शकतं. बट रील आणि ह्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सर्स आता F&B सेक्टरला तर शक्यच नाही. म्हणजे तुझे फ्रँचायझीज असतील, आता फॉर एक्झाम्पल ब्रँड लाईक शॉर्माजी, कारण त्यांचे बरेच आउटलेट्स आहेत, फ्रँचायझीज येतात, तसं ते कोलॅबरेट करतात फॉर रील. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक करू शकतो, इन्स्टेड ऑफ टेकिंग अ मास इन्फ्लुएन्सर का रील, यू कॅन टेक हिम इन युअर कॉन्टेंट. ओके. स्वतःचा तो कॉन्टेंट बनवायचा, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल यू आर टेकिंग एनी क्रिएटर XYZ, त्याला क्रिएटरला घेऊन फक्त त्याचे फेस व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आपण. इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग, फॉर एक्झाम्पल क्रिएटर चार्जिंग 10 रुपीज फॉर अ रील, तेच तो 2 रुपयात त्याची फेस व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकतो. बरोबर. ओके. आणि PR फील्ड मध्ये नेटवर्किंग किती महत्वाचं? अरे ऍब्सोल्युटली. याच्यावर जरा सांगशील? कुठल्याही गोष्टीवर बोलायला लागायचं लोकांची, काही म्हणजे म्युच्युअल टॉपिक्सवर. म्हणजे माझी महेश सरांबरोबर मला हे जर होतं की महेश मांजरेकर द पर्सनॅलिटी. बरोबर. त्यासमोर मी स्टार्टअप पण नाही रे, म्हणजे मला काय, बरोबर, माझंच लॅपटॉप आणि मीच टीम असंच वालं होतं. बट मला असं होतं की म्हणजे मी मगाशी जे मेन्शन केलं की मला ती ऑपॉर्च्युनिटी लूज नव्हती करायची. सो मी तिकडे बसलो आणि त्यांनी मला विचारलं की डिरेक्टली, आता कसं झालं, त्यांना असं वाटलं मी की सत्याचा मित्र आहे किंवा सिद्धांतचा मित्र आहे, तर आपण देऊन बघू असं टाईपमध्ये. त्यांना म्हटलं नाही सर, मला पिच करायचं तुम्हाला, म्हणजे माझे पहिले आयडियाज आहे का तुम्ही. मी प्रेझेंटेशन बनवलं प्रॉपर की तुम्हाला PR ची गरज नाहीये, बट तुम्ही इंस्टाग्राम आहे, तुमच्या इंस्टाग्रामला PR ची गरज आहे. राईट. दॅट इज द थिंग. भले तुम्हाला लोकांना बघायला आवडेल नाही आवडेल, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट म्हणजे बेसिक गोष्ट आहे की आम्ही सकाळच्या ऑफिसला गेलो होतो, तिकडे पु ल देशपांडेचे सगळे जुने ओरिजिनल फोटोज होते, ते बघताना काही स्टोरीज काढले मी. सो हे
तेव्हा कसं होतं रे, असं महेश सरांना कोणी कव्हर नाही करत असं, बरोबर, आणि त्यांना गरज पण नाही करत. खरंय, पण तो एक मला फॅक्टर वाटला की तो एक पर्सनलायझेशन आपण कव्हर करू शकतो. राईट. किंवा फर्स्ट शो त्यांचा सिटी प्राईडला हाऊसफुल झाला होता, त्यांचं पर्सनल रिएक्शन मी रेकॉर्ड केलं. तेव्हा जे काही लिमिटेड नॉलेज होतं मला, बरोबर, ते प्रमाणे मी करत गेलो. बरोबर. मग तेव्हापासनं ते आतापर्यंत, कारण का काय मूवीज आय थिंक तू सगळ्यात जास्त पीआर करतो. मूवीजला काय काय लागतं रे, म्हणजे आजकाल पीआर साठी म्हणजे काय काय ऍक्टिव्हिटीज? अरे मी बरं झालं तुम्हाला विचार, म्हणजे मगाशी मला मेन गोष्ट सांगायची राहिली. पार्थ भालेराव. हा. सो पार्थ भालेरावला मी अगेन आरचे थ्रूच भेटलो, आणि तेव्हा तू जर बघितलं ना मूवीजचं प्रमोशन, तर खूप स्टिरियोटाईप आहे असं मला वाटतं. की मूवीचं पोस्टर आउट होतं, मग ते प्रमोशन चालू होतं, आणि ते त्याच कॉलेजेसमध्ये जाऊन त्याच गाण्यावर डान्सेस होतात किंवा मास अपीअरन्सेस होतात, मग त्यांचे प्रेस कॉन्फरन्स होतात आणि मूवी रिलीज होतं. सो बॉईजचं मी तेव्हा अख्खं कास्टचं मी करत होतो मार्केटिंग, म्हणजे पीआर, जसं इंस्टाग्राम हँडल करत होतो. राईट. सो ऍज अ ऑडियन्स मला हे कळलं की अरे ह्यांच्या लाईफमध्ये, म्हणजे तू सेलिब्रिटी आहे ठीक आहे, तू पर्सनली कसा आहे मला जाणून घ्यायला खूप आवडतं, तू पर्सनल लाईफमध्ये कसं आहे. सो आय कोलॅबोरेटेड विथ अ पेज कॉल्ड इंडियन कॅबी, विच वॉज तेव्हा त्यांचे 786K 500K सबस्क्रायबर होते. इट वॉज अ प्रोफेशनल प्रँक चॅनल. मी तुला त्याची लिंक पण पाठवतो. तेव्हा इन 2022 1.5 मिलियन व्ह्यूज गेले होते ऑर्गॅनिकली, आणि तो अख्खा प्लॉट. सो त्याच्यामध्ये आम्ही प्लॅन केलं होतं की मी त्याला सांगितलं की असं असं एक ब्रँड आहे एथनिक वेअरचा, तर तुमच्याबरोबर कोलॅबोरेट करायला येतोय, तर तो येऊन तुमच्याशी बोलेल आणि पैशाविषयी आपण बोलू आणि तो ब्रँड लॉक करू. आणि ते व्हेजिटेबल रेस्टॉरंटला आम्ही ते केलं होतं, व्हेजिटेबल. हा, तर तिथे तो आला आणि त्यांचेच मारायला लागला. की तुम्हाला अक्कल नाहीये आणि तुमची खरं यू डोंट डिझर्व टू बी इन पोझिशन. मी पण नाटक केले, पण मी तुमच्या जागी का नाही वगैरे वगैरे. आणि तो त्यातला एक प्रतीक, तो इतका चिडला आणि नंतर ते प्रँक म्हणून हे बाहेर पडलं. सो तो प्रँक नंतर मग बऱ्याच मूवीजने मग प्रँक करायला लागले, पण दॅट वॉज द फर्स्ट बॉईजच्या वेळेला केलं. आणि सेकंड वॉज की बॉईज 2च्या वेळेला थोडं असं होतं की डबल मिनिंग थोडे हे होते, तर मला असं वाटलं की थोडं निगेटिव्ह होऊ शकतं. सो मोहर नावाची एक संस्था आहे बुधवार पेठेत, जिकडे प्रॉस्टिट्यूट्सच्या मुलं मुली शिकतात. बरोबर. सो आय वॉज लाईक मग कॉलेजेस कशाला ना, मग वन डे अख्खी कास्ट त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन आम्ही स्पेंड केला आणि त्यांच्यासमोर डान्सचे अपीअरन्सेस केले किंवा तिकडे टाइम स्पेंड केला. आणि दॅट वॉज द पीआर थिंग विच कव्हर केलं मीडिया थ्रू आणि हे थ्रू. बट तो एक मला अँगल दिसला की व्हाय स्टिरियोटाईप की त्याच कॉलेजेसमध्ये जाऊन तिथेच लोक. करेक्ट. जर बॉईज हा, आणि त्याचं कसं होतं डबल मिनिंग आणि लास्टला एक पॉझिटिव्ह त्याला मेसेज होता. मग सेम इकडे, म्हणजे असं नाही की डबल मिनिंग बोलूनच हे करायचं. बरोबर. सो तिथे तो एक पीआर ऍक्टिव्हिटी आम्ही केली आणि विच वर्क व्हेरी नाईस, म्हणजे चांगलं हे झालं. अमेझिंग. म्हणजे मग तुम्ही सगळं इंस्टाग्राम, फेसबुक, तिकडनं मार्केटिंग, मग इव्हेंट्स. त्यावेळेला असं केलं की ही दोन्ही ऍक्टिव्हिटीज ऍम्प्लिफाय करायला, म्हणजे युट्यूबच्या करावी चांगली नाही कारण प्रँकची, कारण ती खूपच ऑर्गॅनिकली वाजली. पण यासाठी मग काय काय त्या छोटे छोटे पीआर पेजेस जे होते किंवा प्रोडक्शन हाऊस त्यांच्या मीडिया हाऊसेस बरोबर हे केलं होतं, बरोबर कोलॅबोरेट केलं, त्यांनी थोडं राईटअप दिला. ओके. थोड्या परीने तसं होऊ शकतं. ओके. ओके. तर आजकाल जसं तू म्हणतो, आता जसं आपण क्रिएटर्स बोललो की आता आपण डॅनी अथर्वचा राईज बघितलाय, आता एकदम टॉपला पुण्यातले सगळ्यात नंबर 1 आपण त्यांना म्हणू शकतो. त्याबरोबर त्यांची अख्खी ती गँग पण फेमस आहे. ठीक आहे. सो काय रे आता, म्हणजे व्हॉट डू यू सी द करंट प्रेझेंट सिच्युएशन ऑफ क्रिएटर्स? काय होतं काय की आपण एक एक कंटेंट बघून थोडंसं लोक बोर पण व्हायला लागतात की अरे आपण आता असं वाटतं अरे हा सेमच करतोय किंवा हा तेच रिपीट करतोय. तर मग क्रिएटर्सच्या दृष्टीने तुला काय वाटतं की हाऊ इज इट गोईंग, म्हणजे त्यांनी काय करावं काय नाही करावं असं जरा सगळं सांगू शकतोस आम्हाला? काय करावं तर नाही सांगू शकत, कारण म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये ऍक्च्युली नाहीये. पण आता कारण होणारच रे असं, म्हणजे की तू किती दिवस पंचसाणी काढ, मेंटल स्टॅग्नन्सी येतेच तुला. बरोबर. जो ऑब्झर्वेशन जरी करायचं म्हणलं तू किती करणार ह्याच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं फॉर एनी क्रिएटर ऍज अ पीआर पर्सन, मला असं वाटतं की अलॉंग विथ इंस्टाग्राम ही शुड लुक आउट फॉर मोर ॲव्हेन्यूज टू शोकेस हिज व्हॉट एव्हर टॅलेंट म्हणा किंवा काय म्हणा. राईट. म्हणजे इंस्टाग्राम कसं आहे, व्हॉलेटाईल आहे खूप, कधी वर कधी खाली आहेच आहे. बरोबर. युट्यूब असू शकतं, लाईव्ह अपीअरन्स असू शकतात, लाईव्ह शोज असू शकतात, हे सगळ्या गोष्टी करू शकतो. स्टार्टिंग युअर ओन ब्रँड्स विथ द काइंड ऑफ मनी यू आर कलेक्टिंग. राईट. डेव्हलपिंग युअर न्यू आयपीज कॅन बी अ गुड थिंग फॉर यू. राईट. आय थिंक आपण आयपीच्या बाबतीत जे बोलत होतो मागे की युट्यूबवर, कारण का आता कसं आहे इंस्टाग्राम तर स्टील इज नॉट
पेइंग क्रिएटर्स, राईट. आणि हा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे का, कारण की इंडियामध्ये एवढे क्रिएटर्स आहेत पण त्यांचे व्ह्यूज पण मिलियन्स मध्ये जात आहेत. बट इंस्टाग्राम इज नॉट पेइंग एनिथिंग, अनलाईक युट्यूब. युट्यूब पे करतंय, त्यामुळे आता आपण बघतोय की ते क्रिएटर्स युट्यूबवर येऊन कंटेंट क्रिएट करायला लागले. तर पुढे जाऊन तू काय बघतोयस की एखादं कुठलं असं ऍप आलं की जे पैसे द्यायला लागलं, तर तुला वाटतंय की एक असं इंस्टाग्रामलाही लोक सोडतील आणि त्याच्यावर जातील, किंवा असं काही होऊ शकतं? अरे हे होणारच नाही, कारण इंस्टाग्रामच पहिले विकत घेईल ते. अच्छा. हे होऊच शकत नाही. आणि तो जो तिकडे माणूस बसलाय तो सगळ्यांना विकत घेतो. बरोबर. सो हे होऊच शकत नाही की कुठलं प्लॅटफॉर्म पे करू. अर्थात इंस्टाग्राम, आणि इंस्टाग्राम तर मला म्हणजे जेवढं मला वाटतं इंस्टाग्राम कसं पे म्हणजे काय हे असणारे मला माहितीच नाही. काय मेट्रिक्स असतील किंवा काय बघ ना की आता नॉट इव्हन क्रिएटर्स लाईक बिगेस्ट सेलिब्रिटीज लाईक विराट कोहली किंवा काय, आता त्यांना काय तू सीपीसी करून काय हे करणार रे. बरोबर. व्ह्यूज वाईज किंवा ह्याच्या वाईज. त्यामुळे मग ते इंस्टाग्रामला अजून पे करत नाही. युट्यूबवर मग सगळे जर मायग्रेट झाले तर मग काय? युट्यूबवर कसं, युट्यूब आता मला वाटतंय थोडा शिफ्ट व्हायला लागलाय फॉर शॉर्ट्स. युट्यूब शॉर्ट्स जास्ती मे बी चालायला लागले. बरोबर. लॉंग फॉर्मॅट पेक्षा. आणि लॉंग फॉर्मॅट म्हणजे इट्स जस्ट लाईक की फेसबुक वॉचवर जसं स्क्रोल करतात लोक, तसं युट्यूबवर आजकाल स्क्रोल करायला. करेक्ट. अँड दॅट्स हाऊ ऍक्च्युअली पीपल आर मेकिंग मनी ऑन युट्यूब, राईट, रादर दॅन लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंट. राईट. सो तसं आहे आता. सो युट्यूबवर शिफ्ट ऑब्व्हियसली बरेच क्रिएटर्स युट्यूबवर कॉन्टेंट करतात ऍक्टिव्हली आता. बरोबर. ब्लॉग्स म्हणा किंवा त्याचे ब्लॉग्स करून शॉर्ट्स मध्ये टाकणं, याचसाठीच आहे ना. करेक्ट. पण मला एक सांग की आता जे नवीन कंटेंट क्रिएटर्स आहेत ते सगळे जे कॉलेज स्टुडंट्स आहेत जे शिकतायत, पण ते काय करतायत की त्यांना जी आपल्याला सगळ्यांनाच काय एकदम रोजी साईड दिसते प्रत्येक करिअरची, की बाबा हा आज डॅनी इथे, अथर्व इथे, मी पण बाबा एवढा मोठा होऊ शकतो. तर सगळे लोक आता काय करायला लागले की ह्याला फुल टाइम करिअर म्हणून बघायला. बरोबर. आणि लोक एवढं प्राधान्य शिक्षणाला देत नाहीयेत. टू नॉर्मल जॉब और टू डू बिझनेस. तर त्यांना असं वाटतं की अरे ही इझी आहे, करू शकतो वगैरे. पण त्याच्या तू दोन्ही साईड बघितल्या. बरोबर. तर तू काय ऍडवाइस करशील लोकांना? सी फ्रँकली हे ह्याच्यामध्ये स्वतः अथर्व खूप म्हणतो की तुम्हाला जर आवडत असेल ती गोष्ट तर ती करा. पहिली गोष्ट, तुम्ही ज्या भाषेत कॉन्टेंट करता त्याच्यावर तुम्हाला पूर्ण तुमचं होल्ड पाहिजे भाषेवर. आणि दुसरी गोष्ट, आता एव्हरी नॉट आपण स्पेसिफिकली नाव नको घ्यायला, पण तुला सांगतो मोठे क्रिएटर्स वन्स यू क्रॉस 7 lakhs 8 lakhs फॉलोइंग बेस, ओके, ऍव्हरेज तू महिन्याला नाही म्हणलं तरी मिनिमम 2.5 ते 3 लाख रुपये तुला येतात. ओके, ब्रँड्स कडनं. बरोबर. तू नाही म्हणलं तरी 1.25 लाख रुपये तू चार्ज करतोच पर रील साठी. ऍव्हरेज 1-1.5 लाख रुपये आणि 30-35 हजार रुपये स्टोरीसाठी. राईट. दॅट इज द अराउंड हे एवढं नंबर्स आहेत आता ह्याच्यामध्ये काय की तू ह्याच्यामध्ये जर वाटला करिअर म्हणून, एकतर तुला अख्खी प्रोसेस माहिती पाहिजे. बरोबर. व्हॉट कॉन्टेंट इज, व्हॉट प्रोडक्शन इज, तुझा अँगल काय किंवा काय हे तुला माहिती पाहिजे. नाही तर तू करत राहायला पाहिजे. म्हणजे अथर्व ऑफन सेज, मी मगाशी अगेन मेन्शनिंग, की तो करत राहणं एक की मला पैसे येतील म्हणून मी आता ही रील माझी काहीतरी मला वाटते ती, तसं होतच नाही. तर बऱ्याच वेळा त्यांचं म्हणणं असं असतं की मला जी रील खूप भारी वाटते ती सगळ्यात कमी चालते. इनफॅक्ट फॉर मॅगीज रील अथर्वने शूट करून 4 दिवस ती टाकलीच नव्हती. त्याला वाटत होतं की ती नाही चालणार. इट्स जस्ट लाईक दॅट रे. कुठली रील चालेल हे आपल्याला माहितीच नाहीये. बरोबर. वन रील, एक क्रिएटर आहे, एक रील तिची 48 का 42 मिलियन गेली, ती 80,000वरनं 2.5 लाख फॉलोअर पोहोचली. वाव. एका रील म्हणून. दॅट इज द जम्प. आणि ती एकदम बेसिक रील होती, म्हणजे त्यामुळे असं काय भारी काही हे नव्हतं, पण डायरेक्ट 2.5 लाखावर पोहोचली. आणि सो 80,000 तू जेव्हा फॉलोअर्स आहेत, मे बी यू मस्ट बी चार्जिंग 20-25,000. बरोबर. 2.5 लाख गेलं स्ट्रेट, यू कॅन चार्ज 55-60,000. राईट. बरोबर. दॅट इज द ऍक्च्युअल जम्प इन लाईक 1 week. दीज आर द नंबर्स. म्हणजे इतकं वल्नरेबल आहे हे. बरोबर. आणि इफ यू आस्क, ह्याच्यामध्ये जर तू करिअर म्हणून बघायला गेलात तर एकच मला वाटतं की ऑब्झर्वेशन इज द ओनली थिंग, बिगेस्ट सर्टिफिकेट इन दिस करिअर. राईट. तू काय ऑब्झर्व करतोय आणि काय हे करतोय त्याच्यावर तो कॉन्टेंट बनवतोय. बरोबर. इज द ओनली थिंग. बरोबर. म्हणजे इनफॅक्ट आपण लास्ट टाइम तुला भेटलो, तुम्ही परत हे करतो की US मधली एक क्रिएटर आहे, मी नेमका तुला ते म्हणजे लिंक सापडली नाही मला तिची, म्हणजे प्रोफाईल. सो ती खाली कोट टाकते कॅप्शन मध्ये. बरोबर. आणि ते फक्त एक्सप्रेसवरून कोट हे करते ती. ओके. म्हणजे ती अभावाने हे करते. ओके. सो मे बी तिचं तो क्राफ्ट आहे. तुमचा काही क्राफ्ट आहे तो तुम्ही कसं समोर आणताय. बरोबर. विल गिव्ह यू द हे. म्हणजे आता
डॅनीच्या शो साठी आम्ही एका ह्याच्याकडनं तो एक केरला मधला एक आहे क्रिएटर, हो तो त्याचं नाव विसरलो यार मी, अँथनी तर त्याचं आम्ही केलं होतं. सो त्यात मे बी तो हे करतात. अरे इनफॅक्ट मी तुला तो दाखवतो. माझ्या मित्राचा परवा बर्थडे होता सत्यजित म्हणून. एक आफ्रिकेमधले एक ट्राईब आहे, त्यांची साईट आहे आणि त्यांची 7-8 लोक आहेत. सो तू त्याला मेसेज टाईप करायचा की हॅपी बर्थडे सत्यजित, बोर्ड घेऊन हॅपी बर्थडे सत्यजित आणि नाचतात बिसतात, आणि त्याचे ते काहीतरी 25 का 30 हजार रुपये चार्ज करतात. आफ्रिकन ट्राईब. तिथे ते त्यांचे डान्स करणार आणि त्यांच्या त्या लोकल ह्याच्यामध्ये करणार. मग असं कॉन्टेंट चालू आहे रे. तोच म्हणतोय ना तू, तो केरळवाला तो की पॉडकास्ट करना अच्छी बात है तो वाला, लेकिन उसमें से पैसे कमाना अच्छी बात नाही. पण तो पण खूप मध्ये व्हायरल झाला. आता होतं काय, कारण का आता हे आपण म्हणू शकतो हे ट्रेंड आहेत, बरोबर. आणि ट्रेंड कसं असतं, 1 आठवडा चालला, 2 आठवडा चालला एखादा ट्रेंड, माणूस सगळे लोक त्याला हे करतात, मग तो लोकांना बोर व्हायला लागतो, बरोबर. साधारण एखादा कुठलाही ट्रेंड, एखादा म्युझिक आलं, डान्स आला, आपण सगळे ते रील वगैरे बनवणार, त्याच्यावर करणार काहीतरी, मग इट फेड्स ऑफ, करेक्ट. पण मग आता काय काय लोक जसं म्हटलं की एखादी निश पकडला, जसं तू म्हणलं ही एक्सप्रेशन गर्ल किंवा हा आपला केरळाचा मुलगा, की तो एकच काहीतरी एक फॉर्मॅट करतोय, पण मग ते लोकांना बोर होतो, बरोबर. मग तेव्हा काय करावं एखाद्या क्रिएटरने, की मग जाऊन त्यांनी डायव्हर्सिफाय करावं कंटेंट, जे बाकीचे करतायत तेच करावं, किंवा काय म्हणजे काय स्वतःची पहचान कशी बनवून ठेवायची. आपला ऑडियन्स आहे ना, खरं तर म्हणजे भारतातला ऑडियन्स आहे किंवा ह्याच्यातला ऑडियन्स आहे, तो मास आहे, क्लास नाही. बरोबर आहे. म्हणजे इफ यू सी कॉमिक इन्फ्लुएन्सरच चालतात आता. हो, लाईफस्टाईल चालत नाहीये, ब्युटी चालत नाहीये, द काइंड ऑफ बरी दे आर मेकिंग, म्हणजे बरोबर वाईज, बरोबर नाही, कारण तो मासचाच गेम आहे. तो आपल्या इथे भारतात क्लासचा गेम नाहीच इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट. तू मला सांगतो किती ऍक्च्युअल, म्हणजे आता अवध ओझा जो कॉन्टेंट, तो मे बी आता बऱ्यापैकी लोक कन्झ्युम करतात बिकॉज ऑफ हिज कोट्स आणि येते, राईट. पण अदर दॅन दॅट तू सांग ना कुठलं लॉजिकल कॉन्टेंट तू फॉलो होते, जस्ट दॅट टू शेअरेबिलिटीवरच रे हे सगळं. खरंय. सो तेच आहे की आयदर असंही परसेप्शन होऊ शकतं लोकांचं की बावटपणा केला तरच पैसे येतो याच्यावर, क्रिंज काहीतरी. आता पुनीत सुपरस्टार त्याचा एवढं बिग बॉस मध्ये हाईप गेला, अरे तो काय कॉन्टेंट करतोय, काय म्हणजे गटारीत वगैरे उड्या मारतोय, काही हिज इटिंग शेट आणि काहीही चालू. पीपल आर वॉचिंग दॅट. एक्झॅक्टली. मला विचारायचं कंटेंट कुठे चाललंय, कारण का मी पण मीडिया फील्डमध्ये आहे, तू सेम फील्डमध्ये आहोत, तर कधी कधी मला क्लायंट असं म्हणतात की, आणि तुम्हाला पण ते आहे का नाही मला माहित नाही, की आम्ही त्यांना एक वेगळे 2-3 छान मोठे पिच देतो किंवा हे करू शकतो, तर क्लायंट म्हणतात नाही आम्हाला क्रिंज पाहिजे. का? कारण का क्रिंज शेअर होतं म्हणे, आम्हाला ते इन्साइट्स दिले की क्रिंज सगळ्यात जास्त लोक आपल्या लोकांना शेअर करतात, की बघे असलं काहीतरी फालतू काहीतरी बघायचं, पण त्याच्याने ब्रँड विजिबिलिटी जास्ती वाटते. तुला काय वाटते कुठे जात आहे? आतापर्यंत मला तर असं आलेलं नाहीये, पण हे बोथ साइड आहे की, बरोबर, एकतर निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो पब्लिसिटी असंही आहे, आणि प्लस की अवेअरनेसही होते किंवा लोकांना दिसतंय तरी ब्रँड बाबा असं काहीतरी. क्रेज म्हणजे नॉट एक्झॅक्टली क्रेज हे, पण काहीतरी पंच ऍड करणं किंवा आवडणार का हे करणं, दॅट गिव्स द ब्रँड विजिबिलिटी. बरोबर, असे असतं. आणि काय काय ब्रँड्स असे स्पेसिफिक ब्रीफ असतं की नाही, भले आम्हाला एंगेजमेंट कमी होतं पण या साचाच आम्हाला करायचं, बरोबर, भले एंगेजमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बकार्डी त्यातलं खूप हे आहे की बकार्डीचं ब्रीफ जेव्हा येतं किंवा शूट करायचे जे त्यांचे हे असतं, ते इतके मायन्यूट डिटेल, शॉर्ट डिव्हिजन सगळं, त्यांना फिल्मची स्क्रिप्ट जशी असते तशी त्यांना रीलची स्क्रिप्ट प्रॉपर. ओके. खूप चेंजेस, म्हणजे बापरे, बकार्डीचं एक कन्व्हर्जन व्हिडिओचं करायला शेट ऍज अ मॅनेजर खूप वाट लागते. हाऊ इज इट वर्किंग विथ बकार्डी, स्टारबक्स, जसं तू म्हटलास अमूल आहे, तर यांच्याबरोबर काम करणं एक कसं असतं, काय ब्रीफ्स असतात? कारण का तुम्ही पण तसंच इव्हॉल्व्ह झालात, स्टार्टिंग फ्रॉम शॉर्ट छोटे मोठे क्लायंट जे आपण असतो B2B, B2C कडनं, आणि मग एखाद्या मोठ्या ब्रँडकडनं, तर हे जरा आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगशील. सो अमूलचा आधी एक स्टँडर्ड पेज होता ह्याचं, म्हणजे एकच पेज होता इंस्टाग्रामवर, अमूल मेन जे आहे. सो अमूल वॉन्टेड टू गेट इन टू रिजनल मार्केटिंग. दॅट्स हाऊ विटांच्या वन द मॅन्डेट फॉर महाराष्ट्र. बरोबर. सो आता त्याची स्ट्रॅटेजी ही होती की अमूल हा सगळ्यांना माहिती रे, अमूल म्हणजे बटर पासून सगळं. सो द स्ट्रॅटेजी वॉट विटांच्या यूज वॉज की ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्र घडवलाय त्यांना वंदन करून हा
आपण ब्रँड म्हणजे हे पेज लॉन्च केलं. मग त्याच्यामध्ये पु ल देशपांडे असतील, बरोबर, यशवंतराव चव्हाण असतील, लता मंगेशकर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, यांना सगळ्यांना घेऊन तसं लॉन्च केलं. तर तेवढं मे बी हे झालं. नंतर सेकंड इज त्यांचं एक आम्ही AI वर फिल्म केली होती अख्खी, जी 75 वर्ष पूर्ण झाल्याची ती फिल्म होती. तर त्याच्यामध्ये मी तिचे क्लिप पाठवतो तुला, की लहानपणी जी मुलगी निघते, मग ती मोठी होते, मग ती शाळेत जायला लागते, मग ती आई होते, मग ती आजी होते, आणि तिची मुलगी पण परत दूध प्यायला लागते. दॅट्स हाऊ 75 इयर्स तसं केलं. राईट. सो क्रिएटिव्ह इज द ओनली पार्ट. आता फॉर एक्झाम्पल झोमॅटोचं आम्ही कॅम्पेन केलं सुपर रिजनलचं. FC रोडवर आम्ही होर्डिंग घेतलं होतं. त्याच्यामध्ये कॉपी अशी लिहिली होती की रिझोर्टो आणि ॲग्लिओ ओलिओ जेवढं बोलायला अवघड तेवढं मागवायला सोपं, ऑर्डर ऑन झोमॅटो. तसं आपण व्हॉट्सअपवर मराठी टाईप करतो तशी कॉपी होती ती. बरोबर. अगेन द थर्ड थिंग म्हणजे इन टर्म्स ऑफ क्रिएटिव्हिटी किंवा ह्याच्या वाईज बघायला गेलं तर भडेकरसाठी वी डिझाईन अ गुड कम्युनिकेशन लाईन. म्हणजे भडेकर बिल्डरचं ब्रीफ होतं की माझ्या साईटवरनं सगळं जवळ आहे. बरोबर. सो वी डिझाईन कम्युनिकेशन आलो 5 मिनिटात. मुंबईच्या कंटेंट क्रिएटर्स बरोबर तू काम केलेलं आहेस, ठीक आहे, जस्ट नील आणि बाकीच्या सगळ्या गँग बरोबर. तर मुंबईचे क्रिएटर्स, पुण्याचे क्रिएटर्स, आज आपण म्हणतो मुंबईला स्कोप भरपूर आहे, भरपूर ब्रँड्स आहेत, भरपूर लोक, ऑब्व्हियसली जनसंख्या तेवढी आहे, आणि प्राईम हब आपलं युट्यूबचं तिकडेच आहे, इन्स्टाचं सगळे मेन क्रिएटर्स. पुण्याला अजून मला वाटतंय की तेवढं इम्पॉर्टन्स किंवा हे नाही मिळालेलं. म्हणजे डेफिनेटली Danny and all boys have created that here. You guys have made it here. मग ती गॅप काय कशी बघतोस, आणि तिकडच्या वर्कमध्ये आणि इकडच्या वर्कमध्ये काय फरक आहे? तुला सांगू का फ्रँकली, अरे ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुंबईत जे आहे, मुंबईत जे आपल्याला वाटतं ते पुण्यात नाहीये. फॉर एक्झाम्पल बरोबर, ते पुण्यात आहे ते मे बी कोल्हापूरमध्ये नाहीये. हा गॅप कायम आहेच अरे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल द काइंड ऑफ मनी मुंबई क्रिएटर्स आर मेकिंग, आता ते पुणे क्रिएटर्स पण आहे, बरोबर, कोल्हापूरचं नसू शकतं तेवढं. हो. आणि कसं आहे की तो फॅफ आहे, दॅट इज अ कम्प्लीट गेम ऑफ फॅफ. हाऊ मच डू यू फॅफ इज त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. म्हणजे मुंबईचं तू जर बघितलं तर सगळंच शोष आहे रे, खूप खरंय, खूपच. म्हणजे मुंबई गेमच वेगळा अख्खा. बरोबर. पुण्यात थोडं अजून पीपल आर लिटल लेड बॅक टाईप मध्ये आहे. नॉट स्पेसिफिकली क्रिएटर्स पण ब्रँड ऑल्सो, म्हणजे एजन्सीज आता तुला माहिती आहे. बरोबर. आता बॉम्बे मार्केट टॅप करायचं म्हटलं एजन्सी इज अ व्हेरी ह्यूज थिंग. राईट. By God's grace, as we 10 we are able to tap Bombay also. Right. But before it was not the scene. Correct. आणि पुण्यात एजन्सी म्हणणार बा टीम साईज काय, मग एक्सपिरियन्स काय, मग तेवढा मे बी सॅलरी तेवढा नसेल तर मग एक्सपिरियन्स तेवढा नसणार आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेतच. बरोबर. सो पण तो डिफरन्स आहेच की मुंबईचं फॅफच डिफरन्शिएट करतं. म्हणजे ऍज अ तू स्वतःचा ब्रँड काय क्रिएट करून विकतोयस, दाखवतोयस लोकांना, इज ओनली द थिंग. ओके. म्हणजे सगळं दिखावा इज मेन. आणि फॉर स्पेसिफिकली डॅनी, अरे मला हे खूप सरप्राइझिंग होतं की मुंबईला जो शो जाऊन हाऊसफुल करणं आणि स्टँडिंग ओव्हेशन मिळवणं मुंबईत जाऊन फर्स्ट शो, त्या शोच्या बाबतीत सांगशील? अरे छान पॉइंट आणलायस तू, की काय कसं काय, हाऊ डिड डॅनी मूव्ह फ्रॉम रील्स टू अ कम्प्लीट 2 hour शो? काय संकल्पना होती? सो अरे मी गोव्यामध्ये होतो आणि तिथे जनरल डॅनीचा मला फोन आला की अरे काहीतरी लाईव्ह आपण प्लॅन करूयात वगैरे. बरोबर. आणि म्हणले यस, मी गोव्यावरनं आलो आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं यातलं सगळं. सो रुचाचं मी नाटक बघितलं होतं, आपटे. येस, रुचा आपटेचं नाटक इंग्लिश मीडियम. ते मला प्रचंड आवडलं होतं नाटक. सो माझ्याकडे रुचाचा नंबरही नव्हता. सो रुचाने इनफॅक्ट तुझ्याच पॉडकास्टला सांगितलं होतं की मी तिला फोन केला, मग ती आली. आणि मग आता हा बाबा शोला काय पाहिजे, पहिली गोष्ट डिरेक्टर पाहिजे. आपल्याला तर काही माहिती नाही. मग कॉन्टेंट काहीतरी लिहायला पाहिजे, कारण लॉंग फॉर्मॅटमध्ये डॅनी पॉइंटर्स देऊन तोही लिहितोच, पण कुणीतरी स्पेसिफिकली त्याला एक स्ट्रक्चर द्यायला, फ्लोप द्यायला एक हे. मग रुचा म्हणली की मी पण मदत करीन लिहायला. मग रुचा आणि डॅनीने तो शो लिहिला. मग ऍक्टर्स मध्ये कोण, मग ओळखीत काय, शर्वरी लाडे, मग शर्वरी, दीप, आणि असं गेन करून शो केला. आणि पहिला शो MIT ऑडिटोरियमला केला होता. बरोबर. पण डॅनीचं यंग आणि सगळ्या ह्याच्यामध्ये फॅन फॉलोइंग यार सोल्ड आउट होता. आणि फॉर मी ऍज अ फ्रेंड ऑल्सो, आणि मला इनफॅक्ट अंगावर तेव्हा शाळे आले होते की यार 700-800 लोक 1 तास 1.5 तास लाईनीत थांबून तिकीट काढून आत आलेत. बापरे. आणि ती लाईन म्हणजे MIT ला खूप झालेली. इनफॅक्ट हे खूप ग्लोब पर्यंत लाईन गेलेली. आणि आम्ही PCMC ला जेव्हा शो केला, वी सोल्ड अराउंड 1000 का 150 तिकीट्स.
तेव्हा तिथला मॅनेजर बोलला की आफ्टर प्रशांत दामले डॅनीचा शो तिकडे हाऊसफुल झाला होता. क्या बात आहे. ही खूप मोठी पावती होती, खूप मोठी. आणि मी यांचं बालगंधर्वला लावला मुंबईला, आणि मग त्याच्यामध्ये कोलॅबरेशन केलेलं अरे नाजूक, आणि अख्खी सगळी म्हणजे अख्खा मराठी सारखा सगळा आपले भाडीपा सगळे आलेले. काय कसा रिस्पॉन्स होता तिकडे? अरे मी तुला खरं सांगतो, तिथे श्रेया बुगडे हे मॅम तिकीट काढून आलात ना, मला माहितीच नाही. वाव. आणि माझं झालं असं की आमचा जो प्रोडक्शन बघतो शंतनू, तर मला फोन आला की अरे आपण श्रेया बुगडे मॅमला बोलवलंय का? म्हणलं नाही. अरे त्या आल्या आहेत. म्हणलं काय बोलतो? आम्ही तिकडे गेलो की म्हणलं मॅम तुम्ही या वगैरे. ते म्हणले मी तिकीट काढले, मी तिकडे बसते म्हणले. क्या बात आहे. आणि मुंबईचे सगळेच क्रिएटर होते, म्हणजे बियोनिक होता, सगळेच होते. सगळे तो व्हिडिओ पण खूप हे झाला, खूप व्हायरल झाला प्रचंड. काय फ्युचर स्कोप काय बघतोस तू? कारण का आता जर असं डॅनीचा शो झाले, मग डू यू सी अदर क्रिएटर्स ऑल्सो की ते पण ते शो काढणार आहेत का काय? जसं तू म्हटलास की युट्यूबवर एक आयपी करणं आजकाल फार इम्पॉर्टंट झालेलं आहे. बरोबर. तर तुला असं वाटतंय की क्रिएटर्स विल मायग्रेट टू? Yes, definitely they will migrate, but coming up with the long format content is the only key for them. का बरं असं वाटतं? कारण युट्यूबवर तुझं सबस्क्रायबर वाढवणं हे मला वाटतं, यू कॅन गाईड मी मोर प्रॉपरली इन दिस, की लॉंग फॉर्मॅटच तू शॉर्ट्सवर कट करून टाकशील यार, पण तो कॉन्टेंट लॉंग फॉर्मॅट किती हुक करून ठेवतो लोकांना हेच मेन आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आता अथर्वनी मिस्टर सुदामे काढलं, पहिल्या सीझन वॉज अ रॉकस्टार, सेकंड सीझन पण त्याला प्रचंड हे गेलं. सो लॉंग फॉर्मॅटवर, आणि हा जो शिफ्ट आहे ना लोकांचा की ह्याला मी 1 मिनिटच बघू शकतो, तसं आता राहिलं नाही. ते लोकांना चॅलेंज म्हणून वाटतं की नाही ह्याला मी बघू शकत नाही, पण ते कॉन्टेंट कसं आणि तू कसं हे करतो. म्हणजे इनफॅक्ट अथर्व वर्क इन बॉईज 2 ऑल्सो, त्याच्यामध्ये बॉईज 3 मध्ये, त्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी सरांबरोबर त्यांचा हे होता. बरोबर. आता तू विचार कर, मीच आता पॉडकास्टवर येतोय, मला जे या एवढ्या मोठ्या माणसाला नॅशनल अवॉर्ड विनर समोर ऍक्टिंग करायचं नॉट अ जोक. आणि त्यांनी जो काय सीन डिलिव्हर केला मी तिकडे होतो बघत. ओके. काही नाही, एकदम चिल रे. सो असं नाही की यू नीड टू बी अ थिएटर आर्टिस्ट कंपल्सरी टू डू हे. राईट. इंस्टाग्राम कॅन गिव्ह यू सच काइंड ऑफ हे की तू मोठ्या मोठ्या ऍक्टर समोर पण तू सीन डिलिव्हर करू शकतो. बरोबर. असं आहे याच्यामध्ये. पण आपण एक मागे एकदा बोललेलो की क्रिएटर्स कॅन बी ऍक्टर्स, बट ऍक्टर्स कॅन बी क्रिएटर्स. एक असा एक वाद चालू आहे, कारण का आपण जेवढ्या ऍक्टर्सना भेटतो ते म्हणजे अरे सुचत नाही, काय बनवायचं कळत नाही. पण क्रिएटर्सना तसा अवघड नाही, कारण का ऍक्टिंग इज आय थिंक यू कॅन लर्न, तुला गायडन्स मिळू शकतो. गुड क्रिएटर्स का त्यांना कास्ट पण बहुतेक असंच करतात, त्यांचे एवढे फॉलोअर्स आहेत, डेफिनेटली ते बघितल्यामुळे व्हिजिबिलिटी मिळते. तर तू कसं बघतोस या वादाकडे? दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. 50-50, म्हणजे मी तुला सांगतो काय, देर आर सम क्रिएटर्स हु आर ऍब्सोल्युटली गुड ऍक्टर्स. बरोबर. त्यांनी कुठे ना कुठेतरी काम केलेलं आहे. थोडं अथर्वन थिएटर केलं आहे, खूप लोकांना माहिती का मला माहिती नाही, अथर्वन थिएटर केलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा होतं असं की रे ऍक्टर्सचं एक खूप हे विधान आहे की मी जर पीपल आर पेइंग समथिंग टू सी मी इन थिएटर, वाय शुड आय डू इट फॉर फ्री? करेक्ट. बट मी त्याच्यामुळे स्ट्रॉंगली मला असं हे करतो की असं नाही यार, म्हणजे यू नीड टू बी अवेलेबल ऑन एव्हरी प्लॅटफॉर्म. बिफोर ऍक्टरसाठी इफ यू कन्सिडर, आधी फोटोज घेऊन जायचा ॲज पोर्टफोलिओ. राईट नाउ इंस्टाग्राम इज युअर पोर्टफोलिओ. इफ यू हॅव नॉट डन एनी मूवीज. बरोबर. तू जर मूवीज केलं नसेल, इंस्टाग्राम इज युअर पोर्टफोलिओ. करेक्ट. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काही प्रोडक्शन हाऊस बाबा 1.5 लाख फॉलोअर्स म्हणून घे, पण ते काय तेवढा आउटपुट निघत नाही. पण आहेत या काय काय क्रिएटर्स, भले त्यांचे 50,000-60,000 फॉलो, चांगले ऍक्टर्स आहेत. ओके. आणि सम ऍक्टर्स ऑल्सो डुईंग व्हेरी गुड ऑन इंस्टाग्राम. जसं आपण सिद्धार्थ मिताली बोलतो, खूप भारी त्यांचं, आणि दे आर क्रेझी, दे आर डुईंग ब्रँड ऑल्सो क्रेझी. बरोबर. दे आर पीपल. आणि मला असं वाटतं की यार ऍक्टर्ससाठी म्हणजे फॉर मी, मला इंस्टाग्रामवर पेज काढून, मला त्यावर फॉलोअर्स आणून, आणि मग फेस व्हॅल्यू आणून, यू हॅव रेडी यार. करेक्ट. तुम्ही एक पोस्ट जरी टाकली, इझी मनी. बरोबर आहे. सेकंडरी इन्कम चालू झालं ना यार तुमचं. करेक्ट आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की असे होऊ शकतं की तुम्हाला इथनं एवढा पैसा येऊ शकतो की तुम्हाला मूवीज करायची गरजच नाही. बरोबर आहे. आणि मूवीज साठी फॉर एक्झाम्पल लेट्स से यू चार्ज 5 लाख रुपीज फॉर अ मूवी. त्याच्यामध्ये तुम्ही शूटला तुमचा 1 महिना जातो, डबिंगला 15 दिवस जातात, प्रमोशन नंतर तुम्हाला सगळे पैसे येतात. इथे तुम्हाला एका दिवसात तेवढाच पैसा येणार आहे, आणि एका रीलवर. पण मग जे नवीन क्रिएटर्स आहेत त्यांचं बोलू आपण, की जर एखाद्याने चांगलं पेज सुरू केलेलं आहे फॉर एक्झाम्पल, चांगले व्ह्यूज वगैरे मिळतात, पण देन हाऊ शुड यू स्टार्ट अर्निंग? म्हणजे त्यांनी कशा ब्रँड्सना अप्रोच करावं किंवा कशा एजन्सीजना अप्रोच करावं, काय तू त्यांना गाईडलाईन देशील?
नवीन नवीन ब्रँड्स आता कसं झालं माहिती का, की मला असं वाटतं की तुला 10,000 फॉलोअर झाले, 15,000 फॉलोअर झाले, तुझं जे कॉन्टेंट, इफ युअर लुकिंग ॲज अ रेव्हेन्यू मॉडेल, छोटे छोटे जे लोक आहेत ना रे, एकदम बेसिक, म्हणजे की मायक्रो बिझनेसेस, भले त्यांनी तुला 2,000 रुपये देऊ दे, त्यांच्यासाठी काय काय हा सोशलवर काहीतरी मी केलंय हे करेक्ट. हा, इफ यू स्कोर 10 ब्रँड्स, झाले तुझे 20,000 रुपये. बरोबर आहे. विच इज अ इझी मनी फॉर यू. देर आर मेनी, आय वुडंट से क्रिएटर्स, बट रेस्टॉरंट रिव्ह्यू करतात. बरोबर. पण तेही घेतात, तर 5,000, 5,000, 6,000, 8,000, 10,000 हजार रुपये घेतात. पण त्यांचंही, आणि म्हणजे आय नो मेनी जे पेजेसचे ओनर्स आहेत, ते महिन्याला नाही म्हटलं तरी 2.5-3 लाख रुपये. असंही ते रीलसाठी 40,000, 50,000, 8,000-10,000. छोटे साडी शॉप्स असतात. हो बरोबर, अगदी छोटे साडी शॉप्स असतात, किंवा भेळवाले छोटे किंवा काय, यांना नक्कीच ते करतात, छोट्या इटरीज वगैरे, आणि महिन्यात 5-6 केले, 5-6 केले, रेव्हेन्यू चालू झालाय. आणि काय तुला इन्व्हेस्टमेंट काय, मोबाईल, खरे मोबाईल, लेपलची गरज नाहीये, लेपलची गरज नाहीये, खरे. ते लेपल वगैरे तर खूप नंतरची गोष्ट आली. दुसऱ्या फोनवर रेकॉर्डिंग चालू केलं की तुझं झालंय कॉन्टेंट. बरोबर. त्यामुळे हा एक रेव्हेन्यू स्ट्रीम आहे. अजून एक मला वाटतं क्रिएटर्स म्हणजे नवीन पेज जे चालू करतायत, की तुझं जर शॉर्ट टेकिंग चांगलं आहे, तू ब्रँडसाठी लिहून शूट करून तू त्यांना दे ना कॉन्टेंट. बरोबर बरोबर. तुझं लिखाण चांगलं आहे, तुझं स्वतःच मे बी तुझं वर्कआउट नाही होते, पण तू दुसऱ्यांसाठी करू शकतोस घोस्ट रायटिंग. बरोबर. तुझं रीलसाठी, आता तू जर बघायला गेलं, बऱ्यापैकी क्रिएटर्सकडे स्वतःची प्रोडक्शन टीम आहे आता प्रॉपर. ओके. म्हणजे सोनी A7 S3 सारख्या कॅमेरावर शूट होतं. कोण कोण आहेत हे जरा सांगशील ना? मला नाव नाही माहिती, पण बरेच क्रिएटर्स आहेत. ओके. आणि सोनी A7 S3 प्रॉपर लाइटिंग आणि ह्याच्यावर शूट होतात. त्यांना गरज आहे का? ऑब्व्हियसली आउटपुट जे येतं त्यावरच ब्रँड तुम्हाला पैसे देणार. ऍब्सोल्युटली. सो दॅट्स अ इन्व्हेस्टमेंट. पण ते आता नाही, छोट्या लोकांना, छोटे क्रिएटर्स जे आहेत, जे 20,000 25,000च्या ब्रॅकेटमध्ये आहेत फॉलोअर्सच्या, डेफिनेटली दे कॅन डू इट. आणि आता कसं आलं, बार्टर तर कोणी करतच नाही. आम्ही हल्दीरामच्या कॅम्पेनसाठी मी 10 ते 15 लोकांना अप्रोच केलं की तुमच्या पेजवर हल्दीराम सारखं कॉन्टेंट दिसेल, बार्टर कोलॅबोरेशन, विल सेंड यू हॅम्पर. बरोबर. म्हणजे हल्दीरामचा कोणी असं आम्हाला 3,000 का होईना पाहिजेत. दॅट इज अ गुड थिंग. करेक्ट. दॅट इज अ गुड थिंग. बार्टर कोणी करतच नाही. बरोबर. बार्टर आणि हे काय असतं बाबा, जरा आमच्या बार्टर म्हणजे काय, की आता समजा मला काय बोलत्याबरोबर कोलॅबोरेट करायचंय, माझा ब्रँड आहे बेटांच्या, मी तुला सांगितलं की तू माझं एक पॉडकास्ट कर, मी तुझं 15 दिवस मार्केटिंग फुकट करतो. अच्छा, तसं म्हणजे गिव्ह अँड टेक. किंवा आम्ही तुम्हाला एक हॅम्पर देऊ, तुम्ही त्याच्याबद्दल ते काय स्टोरी वगैरे टाका किंवा रील टाका, टॅग अस आणि कीप दॅट हॅम्पर फॉर युअरसेल्फ. दॅट इज अ बार्टर कोलॅबोरेशन. आणि कोलॅबोरेशन म्हणजे हेच याच्यामध्ये, तू कोलॅबोरेशन रील तू कोलॅबमध्ये टाक किंवा टॅग कर किंवा काय, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके ओके, अंडरस्टूड. तसं तू एकदा सांगितलेलंस मला, तर पेट स्टोअरचा एक किस्सा होता तुमच्या जर्नी मधला. अरे सुरुवातीला तो जरा सांगशील आम्हाला? मग मी म्हटलं ना, मुंबई 2017-18 मध्ये मी मुंबईला शिफ्ट झालो होतो. सो तेव्हा प्रॉपर फुल टाइम. फुल टाइम म्हणजे मी इथले पण क्लायंट्स होते माझे, पण मुंबई म्हटलं चला आपण मार्केट एक्सप्लोर. बरोबर बरोबर. अक्कल तर काही, मग आता बघू आता मुंबई वगैरे. सो तिथे इकडे काय करायचो मी, जनरली गाडीवरनं फिरायचो. मग इथे समजा आता हिप्पी ऍड दिसलं मला, हिप्पी ऍडचं पेज उघडायचो, मग काय फॉलोईंग आहे वगैरे आपल्याप्रमाणे, मग जाऊन मी मॅनेजर व ओनरशी बोलून वगैरे. सो तिकडे एक पेट शॉप होतं बँड्रामध्ये, आणि इट वॉज अ व्हेरी प्रीमियम पेट शॉप. त्यांचे क्लायंट्सच म्हणजे हार्दिक पंड्याचं कुठं तिकडे शॉपिंगला यायचं. नंतर असे सगळे हे सगळे जे सेलिब्रिटी त्यांचे हे. सो तिथे मला ते पेज करतात. त्याच्या आधी मी असेच 3-4 रेस्टॉरंटला जाऊन बोललेलो, आणि लिटरली मला सेल्समन सारखं हे निकल वगैरे असं झालं. तर मी म्हणलं यार काय, म्हणजे काहीतरी चुकतंय का काय. बरं आपल्याकडे इथले मी काही रेस्टॉरंटचं करायचं पोर्टफोलिओ तर आहे, मला कळलं नाही काय करायचं. सो माझा मित्र आहे आणि मी वरला एक जत्रेला मी बसलेलो आणि गप्पा होतो. मी म्हणलं क्लिक नाही होत्या काय, मला कळतच नाही. 15 दिवस झालं मी कोल्ड कॉल्स करतोय, डोर टू डोर किंवा कॉल करतोय, नो वन इज रिस्पॉन्डिंग. तर म्हणलं मला काय कळत होतं. म्हणलं तू इथे स्टार्टअप बनवणार तू पेलास, तू इथे असं जर केलं की पुण्यात तुझा सेटल बिझनेस आहे आणि तू ब्रांच आउट करतोय बॉम्बेत. सो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे इनोवा होती. मित्राला म्हणलं की तू ये आणि त्या ह्यासमोर तू माझं दार उघड प्रॉपर ड्रायव्हर म्हणून. आणि मी गेलो, मॅकबुक उघडलं आणि तेच प्रेझेंटेशन दिलं आणि क्रॅक. बरोबर. ॲट दॅट टाइम आय गॉट
मी त्याच्याकडे 45 का 50,000 पर मंथ मला सुरू झालं. म्हणजे इथे मी 18,000 टॉप्स करायचो काम. बरोबर, पुण्यात एकदम 40-50चं मला काम मिळालं. दॅट वॉज द जम्प. खूप राईट. सो तेच आहे की तू जो दिखताय वही विकताय. खरे खरे खरे. मग अशा सगळ्या ज्या इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि आपण परत जर कंटेंटवर आलो तर तुला काय वाटते की आता या काळात आणि पुढच्या येणाऱ्या काळात कुठलं कंटेंट हे चालेल किंवा नाही चालणार असं काही सांगू शकतो? कारण का आता आपण बघतो की रिलेटेबल कंटेंट चालतंय की हा बाबा मला पटलं तर ते चालेल किंवा जे जास्त शेअर होतंय ते चालतंय. तर तू कसं बघतोस ह्याला? मला वाटतं आता निश कॉन्टेंट खूप चालेल. बिकॉज पीपल आर नाव व्हेरी मच चुझी अबाउट दर कॉन्टेंट. ओके, एवढं ऑप्शन्स अवेलेबल. दे आर व्हेरी चुझी. म्हणजे माझा आज फॉर एक्झाम्पल मूड आहे की काहीतरी क्रिंज बघायचा, तर स्पेसिफिकली भले मी त्या क्रिएटरला फॉलो नाही करत पण मी जाऊन सर्च करून कॉन्टेंट बघतो. पण निश वर खूप आले रे. म्हणजे प्रोडक्शन, हाय व्हॅल्यू प्रोडक्शन खूप यायला लागले आता आजकाल रील्स मध्ये. सो तो एक चेंज खूप जाणवला. म्हणजे आधी कसं होतं ओएस 2 तू हे केले, एक मास्टर लावला झालं रील. राईट. आता प्रॉपर प्रोडक्शन, शॉर्ट डिव्हिजन आणि या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. सो निश खूप वाढले, टेक्निकॅलिटीज खूप वाढल्या आहेत. आणि फॉर बिग क्रिएटर्स म्हणजे बऱ्यापैकी, बिग पण नाही म्हणणार, बऱ्यापैकी क्रिएटर्स आता ब्रांच करायला लागले की तुझं स्क्रिप्टिंग झालं, तू ये भले 500 रुपये घे तू, बरोबर, पण मला ह्याच्यात नीट फ्लो आणून दे स्क्रिप्ट मध्ये. करेक्ट. पीपल आर अगेन, म्हणजे जर डॅनीन रॅप काढला, बरेच ते रॅप त्याचा इंस्टाग्रामवर त्यांनी हे केला. या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. राईट. आणि निश कॉन्टेंटच मला असं वाटतं चालणार आहे. ओके. म्हणजे फॉर ब्रँड ऑल्सो तुला सांगतो की मी मगाशी जे एक्झाम्पल दिलं की भले तुझे फॉलोअर 30,000 असू दे, पण तिकीट साईज तू जर सेल करू शकतो, दॅट इज द बरोबर साईन की तुझं निश कॉन्टेंट चालतंय. राईट. एखाद्या ब्रँड बरोबरचा किंवा एखाद्या क्रिएटरच्या बरोबरचा काही एखादा किस्सा वगैरे सांगू शकतोस आम्हाला, जो तुला असं आठवतंय की चॅलेंजिंग पण होता, गमतीदार पण होता, मजेदार पण होता, की चांगला एक्सपिरियन्स, वाईट एक्सपिरियन्स काही शेअर करता येईल? क्रिएटर बरोबरचा नाही, एका सेलिब्रिटी बरोबरचा आहे माझा. सो थोडं निगेटिव्ह आहे. म्हणजे मला शिकायला खूप मिळालं त्यातनं. एका सेलिब्रिटीचं मार्केटिंग करत होतो मी, आणि मराठी मोठा सेलिब्रिटी होता, आणि त्याचं पार्टी होती तिकडे. एक पार्टीमध्ये सगळेच ऍक्टर होते यार. म्हणजे माझ्यासाठी तर म्हणजे असं मला सगळ्यांना स्पीच करू असं झालं होतं. लॉटरी. सो तिथे 1-2 ऍक्टर्स होते. इनफॅक्ट तिकडे शिवाजी साटम होते, तिथे सचिन खेडेकर होते. हे सगळे असे मोठमोठे ऍक्टर्स होते यार. सो तिथे मी त्या सेलिब्रिटीचं BTS किंवा असं हे करत होतो. सो तेव्हा तिकडे जस्ट सैराट रिलीज झाला होता, आणि तेव्हा आकाश टोसर वगैरे हे आलेले तिकडे. तिथे एका फिमेल सेलिब्रिटीला मी जाऊन भेटायला गेलो होतो. ती मी म्हणलं की हाय, माय नेम इज रोहन, आणि मी असं सोशल मीडिया चालू केलंय, आणि आय हँडल यांचं PR आणि येते. तर तिचा काहीतरी इंस्टाग्रामवर ग्लिच झाला होता. ओके. तर ती म्हणली की अरे हे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला हे सोडून देशील का म्हणून. मी तिचा फोन घेतला. तर फोन करता करता तो ज्याचं मी सेलिब्रिटीचं मार्केटिंग करत होतो त्याने मला खांदा टाकला, आणि तो मला म्हणला काय रे सेल्समन रामलाल, इकडे पण सेल्सगिरी नाही करायची, घरी निघ म्हणला. डायरेक्ट. सो मला हे कळलं की वेन एव्हर पीपल आर हॅव्हिंग अ गुड टाइम, यू नीड टू हॅव अ वे टू पिच आयदर, और यू शुडंट पिच ॲट ऑल. आणि ते ऍज अ स्टार्टअप खूप म्हणजे वाटतं की नाही का सगळंच आपल्याला बिझनेस हवा किंवा आपल्याला हे हवं, पण यू नॉट राईट टाइम वेअर टू टॉक अँड व्हॉट टू टॉक. हे आता कळतंय रे, तेव्हा काय. आणि वय पण असं काय, 23-22 वर्षाला काय तुला अक्कल असते. माय गॉड. त्याच्यातनं मग काय, व्हॉट डू यू टेक इट ॲज अ लर्निंग? म्हणजे काय मग पुढे? आय टेक इट ॲज अ लर्निंग इज की एक पॉझिटिव्ह माझ्यासाठी आहे की मी कधी असं आय एम नेव्हर वॉज अ शाय पर्सन की ह्याच्याशी काय बोलू कसं बोलू, बट लोकांचा मूड बघून बोललं पाहिजे. बरोबर, अंडरस्टँडमेंट. आणि मला हेही शिकायला मिळालं की मे बी असे असू शकतं, आय एम बिंग ओव्हर अम्बिशियस. राईट. माझ्याकडे मी चांगलं काम करत होतं ते मे बी त्याला दुसऱ्याला द्यायचं नव्हतं. मे बी 100%. मग आता रोहन एरमकरचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन्स काय आम्ही एक्सपेक्ट करू शकतो? रोहनचे IPs वगैरे काय येणार आहेत? काही आम्हाला थोडंच फार मला तुला खरं सांगू का, स्वतः जर कॉन्टेंट जर सुरू करायचं म्हणलं ना, आता तुझं काही इन्स्टावर पेज वगैरे रील्स नाहीये, काही नाहीये, एकदम क्लोज प्रोफाईल. मला ना खरं सांगू का, मला एजन्सी लाईफवर कॉमिक कॉन्टेंट सुरू करायचं, कारण आपल्याकडे क्लायंट्सचे किस्से एवढे आहेत. बरोबर आहे.
की त्याच्यावर मला कॉन्टेंट सुरू करायचं. एखादा स्टँडअप वगैरे लिहू शकतोस, लिहिणार आहेस का काय? स्टँडअप नाही, पण मला एजन्सी लाईफवर जेन्युइनली मला कॉन्टेंट करायला आवडेल. म्हणजे की द काइंड ऑफ रिस्पॉन्सेस वी गेट फ्रॉम क्लायंट्स किंवा द काइंड ऑफ पिचच्या वेळेला ब्रँड मॅनेजर असतील किंवा काय हे ह्यांच्याशी, आणि ते इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ फॉर्मॅट टाकायला आवडेल आणि रिटर्न फॉर्मॅट मध्ये लिंक्डइन मध्ये पण टाकायला आवडेल मला. राईट. हो, लिंक्डइनवर भरपूर स्कोप आहे कारण वाचतात लोक तिकडे. त्यामुळे तो एक मला इंस्टाग्रामवर जेन्युइनली मला ते करायचं आहे. दॅट इज द वन थिंग आय वॉन्ट टू डू. म्हणजे मला बऱ्याच वेळा मी एक रील पण दाखवतो तुला, ज्याच्यामध्ये मी ते असं केलं होतं की नो काय तो पाब्लो एस्कोबारचा फोटो, त्याच्यामध्ये तो असा बसलाय बरोबर, आणि मागे ते अख्खं कोकेन. सो वेन द क्लायंट अप्रूव्ह ऑफ बजेट विदाउट नेगोशिएशन, तो एक मी रील केला होता, असं टाइमपास. अच्छा. सो आपण असं बसलोय आणि ते ट्रान्सफॉर्म होतं तसं आहे. पण ते एजन्सी लाईफवर मला डेफिनेटली करायला आवडेल हे कॉन्टेंट. बरोबर. आणि मग काय कसं बघ, मी जर म्हणेन काय साधारण तुझे जे एक पर्सनॅलिटी किंवा एक वर्क एथिक्स आहेत किंवा जसं तू स्वतःला प्रेझेंट करतो, यू आर मोर ऑफ अ किंग मेकर. नाही रे बाबा, काय जर्नी मधनं मग कधी आम्ही तुला फ्रंट मध्ये येताना बघू शकतो? म्हणजे रील्स मध्ये वगैरे? नाही. कारण मला तुला सांगू का, मी फ्रँकली तुला सांगतो की इट्स ऍज अ व्हेरी फ्रेंडली जेस्चर डॅनियल सुद्धा रील्स मध्ये घेतात. म्हणजे बरोबर, कारण आता कसं आहे रे, जस्ट दॅट की एका सेलिब्रिटीच्या फ्रेम मध्ये तू येतोयस फ्रँकली, आणि ते मी त्यांचं एवढं बघतोय की त्यांना आता पर्सनल लाईफ राहिलीच नाही डूड. जस्ट टू टेल यू किस्सा, पहिल्या दिवशी मी आणि डॅनी आम्ही लक्ष्मी रोडवरनं चालत होतो. डॅनीने कम्प्लीट मास्क लावलेला, गॉगल घातलेला आणि टोपी घातलेली. ओके. आणि मी चालू होतो तर मला 13 ते 14 लोकांनी ओळखलं की तू त्या डॅनीच्या रील्स मध्ये काम करतो, आणि त्यानंतर डॅनीला ओळखायला लागले. तो मला म्हटलं की तूही मास्क लावणे हे झालेलं आहे. बापरे. सो मी तुला जे म्हटलं एक रील, ती माझी मेरे सिनेमेवाली जी रील आहे ती इतकी व्हायरल गेली, काहीतरी 15 का 20 पर्यंत गेली. त्यानंतर ते माझं पण ते खूप हे बरोबर. सो ते मी त्यांचं बघतोय. आता काल माझ्या बर्थडेला अथर्व आला होता, लिटरली 2 मिनिटं बसला होता, कारण तो नाही बसू शकत. सगळे येणार, फोटो काढणार. पर्सनल लाईफ राहिलेलेच नाही. पण डोंट यू थिंक की दॅट इज समथिंग हे आपल्याला हवं होतं आणि ते झालं मिळाल्यावर? फॉर मी आय डोंट वॉन्ट इट दॅट वे. म्हणजे मला पण ते पार्ट आहे ना. हो, पार्ट अँड पार्सल आहे. आणि माझं, अरे पण तुला माहिती आहे कधी कधी लोक पण खूप वेगळी वागतात रे. म्हणजे अशी, बरोबर आहे, ते विचित्रपेक्षा ते पॉझिटिव्ह पण आहे, कारण त्यांना तू त्यांच्यातला वाटतो. बरोबर आहे. बट काही म्हणजे भाऊ एक डायलॉग घे. अच्छा, असं पण का? असं यू म्हणून दाखव वगैरे. तर ते अजून तेवढी मॅच्युरिटी नाही. इंडिया तर म्हणजे नाहीच आहे. तुझ्या या करिअरमध्ये एवढ्या तू मोठ्या मोठ्या लोकांना भेटलाय, एखादी बेस्ट ऍडवाइस तुला कोणी काही दिली असेल जी तुला वाटलं की तुला करिअरला किंवा काय हेल्प झाली? मी तुला फ्रँकली सांगू का, अथर्व, सुदामे आणि डॅनी हेच मी ह्यांच्याकडनं इतकं शिकलो ना रे. तुला सांगू का काय, आमच्या तिघांचं सिमिलॅरिटी का, आमची वेवलेंथ खूप मॅच. तुला सांगू का, आमच्या तिघांचं जन्म पेठेतला आहे. मी सदाशिव, अथर्व शनिवार आणि डॅनी नारायण. आणि तू एक पेट बॉईजचा कल्चर बघितलं ना, दे जेल अलॉंग व्हेरी वेल. बरोबर. आणि तो तुला सांगू का, अथर्व आणि डॅनीचं पण किंवा कोणाचं त्यांच्यात स्पेसिफिकली मी त्यांना एवढं खूप आहे. आणि लिटरली इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मी की मी त्यांच्यावर असोसिएट झालो. म्हणजे बरोबर. आणि मी जे काय आता बघितलं इट्स ओनली बिकॉज ऑफ दॅम. म्हणजे कुठली, आणि ह्याच्या आधी सेलिब्रिटी जरी होतं कधी असं एवढं मास हे कधी नव्हतं रे. म्हणजे इव्हेंट्सला जाणं किंवा लोकांशी भेटणं. आता कसं होतं रे, रोहनपेक्षा आय एम डॅनीज और अथर्वज मॅनेजर हे जेव्हा सांगतो त्या क्रेडिबिलिटी खूप वाढते. लोकांना सिरियसली घेतात लोक खूप. सो हे ते खूप मला अथर्वचं हे काय होतं की ऍडवाइस हे की जे काय तू करतोयस ते होल हार्टेडली, फ्रँकली आणि प्रामाणिकपणे तू करतोयस ना, तर ते वर्कआउट होणार आहे. तू काहीतरी ह्याच्यामध्ये हे करू ते करू हे जर केलं की ते कळून जातं. आणि ते त्यांना तर एका मिनिटात कळतं. म्हणजे हे, आणि आपल्या अपकमिंग क्रिएटर्स ना जे बघतायत, कारण 90% 100% क्रिएटर्स बघणार आहे जे अपकमिंग आहेत, त्यांना काय एक ऍडवाइस देशील? फ्रॉम माय साइड आय वुड गिव्ह अ बेस्ट ऍडवाइस की पैसे म्हणून या ह्याच्यामध्ये येऊ नका अजिबात. बरोबर. तसं झालं तर पेशन्सचा गेम आहे हा कम्प्लीट. करेक्ट. पेशन्स म्हणजे असे की आय हॅव सीन मेनी क्रिएटर्स दे आर स्ट्रगलिंग फॉर सो मेनी इयर्स बट दे आर नॉट गेटिंग व्ह्यूज अँड फॉलोअर्स. राईट. बट तुम्हाला जे वाटतं ते करत राहा फक्त.
दॅट इज द ओनली थिंग. कधी ना कधी इट विल क्लिक. कोलॅबोरेशन यू कॅन डू विथ क्रिएटर्स प्रोव्हाइडेड युअर स्क्रिप्ट शुड बी दॅट वे. राईट. सो कोलॅबोरेशन इज वन पार्ट, यू कॅन गेट इझी फॉलोअर्स. टॅपिंग गुड ब्रँड्स भले बार्टर असू दे, बरोबर, हा, पण ते करणं, कारण अगेन म्हणजे तो मला थोडं निगेटिव्हली पण वाटतं क्रिएटरसाठी की हल्दीरामच्या वेळेला बार्टरला नाही म्हणले, पण हल्दीराम सारखा ब्रँड नंतर बरं येतो यार. बरोबर आहे. ते बघून मे बी चित्र तरी येऊ शकतं. एक्झॅक्टली. आहे तो जर तुमचा रील चालला तर डेफिनेटली तुम्हाला ब्रँड येऊ शकतात. राईट. आय थिंक रोहन खूप छान झालेला आहे हा पॉडकास्ट. येस. आणि पहिलाच ते माझं म्हणजे मी एवढं डिटेल पहिल्यांदा गेले. पहिला वाटत नाही हा तुझा, कारण का छान बोललायस तू. आम्हाला एवढं डिस्क्रिप्टिव्ह असू शकतो. मॅनेजमेंट आहे रे, PR मॅनेजमेंट, मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, याच्यावर आपण खूप छान बोललो. आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सला जर तुम्हाला काहीही कमेंट्स असतील, PR इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, बिटन चाय रोहन बरोबर जर काम करायचं असेल, डेफिनेटली वी विल पुट रोहन्स इंस्टाग्राम लिंक देअर. वी विल रिक्वेस्ट रोहन की त्याने प्रोफाईल पब्लिक करावं, कारण का सगळ्यांना मग त्याचं कंटेंट बघायला मिळेल. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही कमेंट करू शकता. वी विल ट्राय मॅक्सिमम ऑफ देम टू गेट आन्सर्ड बाय रोहन. आणि रोहन, थँक्यू सो मच फॉर कमिंग. एकदा फक्त आम्हाला कॅमेरामध्ये बघून सांगशील की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. सो काय बोलताय, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या. माझं एपिसोडला तर द्याच, बाकी सगळ्या एपिसोडला भरभरून प्रेम द्या. अँड थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांनी मला बोलायला बद्दल इकडे.